पूर्ण कुटुंबांच्या प्रती मी संवेदना व्यक्त करतो। आपण त्या कुटुंबांना मदत देखील घोषित केलेली आहे, पण त्यासोबत आपण एक अशा पद्धतीने देखील सूचना दिलेल्या आहेत की रस्त्याच्या मध्ये अशा प्रकारच्या विहिरी ज्या आहेत किंवा असं कुठे जिथे रहदारी आहे अशा ठिकाणी तर तात्काळ त्याचं एक प्रकारे ऑडिट करून आणि त्याला त्याची तिथे आवश्यकता आहे का किंवा त्याला काय उपाययोजना करता येतील। कारण इथे असं लक्षात आलं की भिंत होती पण ती छोटी होती, ती कदाचित मोठी असती तर एखाद वेळेस ते वाचू देखील शकले असते। त्यामुळे तात्काळ या संदर्भातली कारवाई करण्याचे आदेश देखील आपण दिले आहेत। पण आता सगळ्या गावकऱ्यांची मागणी आहे, ग्रामस्थांची मागणी आहे की ती विहीर बंद करा आणि अशी जर विहीर इथे राहिली तर मला वाटतं परत कोणीतरी येऊन त्याच्यामध्ये धडकेल, कधी धडकू शकतं अशी बरोबर ही विहीर आहे। त्यामुळे तो निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे। ती विहीर आम्ही त्या ठिकाणी बुजवून टाकतो। अशी विहीर या ठिकाणी ठेवणं म्हणजे पुन्हा कुठल्या तरी मोठ्या संकटाला आमंत्रण देण्यासारखं आहे आणि म्हणून तात्काळ ही विहीर बुजवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेले आहेत, त्यांनी ते त्या ठिकाणी दिलेले आहेत। सीओ या ठिकाणी आहेत नगरपालिकेचे, त्यांना आम्ही सांगितलेलं आहे। एवढ्या मोठ्या रस्त्यामध्ये सेंटरला विहीर एवढ्या मोठ्या डायमीटरची मला वाटतं हे निग्लिजन्सच आहे। जिल्हाधिकाऱ्यांना मी सांगितल्या संदर्भात सगळी सखोल चौकशी करा, सगळे कागदपत्र पेपर त्या ठिकाणी मागवा। आता मी फोनवरून अधिकाऱ्यांशी संबंधित बोललेलो आहोत, त्या संदर्भात जे जे दोषी असतील त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाईल। रस्ता ज्यांनी बनवला तो पण याला जबाबदार वाटतो का? कारण त्यांनी पण नाही रस्ता काय तर रस्त्याचं टेंडर काढलेलं आहे, त्यांनी इथपर्यंत रस्ता केला, आता स्थानिक नगरपालिकेचं खरं काम होतं। त्यांनी तर सांगायला विहीर बंद करा त्याच्यावरून रस्ता करा म्हणून। आता जर इथे विहीर कोणी बंदच करत नसेल तर त्याचा काय दोष आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतं प्रथमदर्शनी। पण तरीही याची सखोल चौकशी त्या ठिकाणी होईल, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल, कारण 9 जण गेलेले आहेत।